नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दिवे आगार येथे सागर रक्षक दल मेळावा उत्साहात। सागरी सुरक्षेसह सायबर गुन्हेगारीबाबत सतर्कतेचे आवाहन। दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रथमेश रिसॉर्ट दिवे आगार येथे गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 दुपारी सागर रक्षक दल मेळावा श्रीवर्धन उपविभाग अतिशय उत्साहात पार पडला। श्रीवर्धन उपविभागातील पोलीस अधिकारी आणि सागरी सुरक्षेतील महत्त्वाचा घटक असणारे कोळी बांधव व सागर रक्षक यांच्यातील संवाद अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे विशेष आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र गरड, म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र जाधव आणि दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष आवटी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांनी उपस्थितांचे स्वागत केले। त्यानंतर तिन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिक, मच्छीमार आणि विद्यार्थ्यांना विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले। मेळाव्यातील महत्त्वाचे मुद्दे व मार्गदर्शन: सागरी सुरक्षेवर विशेष लक्ष, समुद्र किनाऱ्यावर, खाडी परिसरात तसेच आजूबाजूच्या बंदरांमध्ये होणाऱ्या कोणत्याही संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना सागर रक्षकांना देण्यात आल्या। देश सुरक्षा व सतर्कतेचा इशारा: दहशतवादी संघटनांकडून तरुणांना पोहण्याचे प्रशिक्षण देऊन सागरी मार्गाचा वापर करून भारतात घुसखोरी करण्याची शक्यता लक्षात घेता सागरी किनाऱ्यावर पूर्ण सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मच्छीमार बोटींचे नियम: छुप्या मार्गाने किंवा बोटीवरील नोंदणी क्रमांक पुसून मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला। सर्व बोटींचे नंबर स्पष्ट दिसणे बंधनकारक आहे। सायबर गुन्हेगारी व फ्रॉड जनजागृती: मोबाईलद्वारे होणाऱ्या आर्थिक फसवणुकीबाबत मार्गदर्शन करताना ओटीपी, बँक खात्याचा तपशील कोणालाही न देण्याचे आवाहन करण्यात आले। सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले। आणीबाणी व वाहतूक नियम: कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत डायल 112 चा वापर करण्याचे आणि वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात आले। या मेळाव्याला दिवे आगार, दिघी, बोर्ली पंचतन, वेळास, आदगाव, वडवली, भरडखोल आणि श्रीवर्धन परिसरातील शाळा कॉलेजचे विद्यार्थी, कोळी बांधव, स्थानिक पदाधिकारी, नागरिक तसेच सागर रक्षक दलाचे 200 सदस्य उपस्थित होते। मार्गदर्शनानंतर उपस्थितांच्या अडचणी व समस्या जाणून घेऊन पोलीस प्रशासनाकडून त्यांचे निरसन करण्यात आले। या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, दिवे आगार। आम्हाला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, आपण सर्व बोटींना कलर कोडिंग केलेलं आहे। कलर कोडिंग केले त्यामुळे तुम्हाला कोणती बोट कोणाची आहे, काय आहे हे सर्व समजतं। आणि एखादा ज्यावेळेस शत्रू आपल्याकडे येतो तेव्हा एखादा कोणती सस्पेक्टेड संशयास्पद वस्तू असते त्यावेळेस ते आमच्या अगोदर तुम्हाला समजते। आम्हाला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवाव्या। हा या सागरी मेळाव्याचा उद्देश आहे। सागरी तटावर एखादी येते, छोटीशी बोट येते, कोणतरी माणूस येतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वारंवार जाणून झालेली आहे। त्याच्या संशयित हालचाली असतील त्या तुम्ही पोलिसांबद्दल किंवा ज्या काही एजन्सीज आहेत त्याच्याबद्दल परत तुम्ही पोचवाल, ही तर करत आहे। पण ही फार मोठी जबाबदारी तुम्ही स्वीकारताय, त्याच्याबद्दल मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे। एवढं बोलून विषय फार आहेत, पण अजून तुम्हाला उशीर झालाय। एवढं तुम्ही हे करा ते करा तसं करून नंतर लोक आत्महत्या केलेले आहेत, करोडो रुपये दिलेले आहेत त्यांना, आणि नंतर ती मागणी त्यांची थांबत नाही। तर ह्या गोष्टी सिरियस आहेत, तुम्ही त्या सिरियसली ऐकून घेतल्या आणि थोड्याशा अंमलात आणाल अशी आशा बाळगतो। इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर ज्यांचं अकाउंट आहे त्यांनी आपलं प्रोफाईल जे आहे ते प्रायव्हेट ठेवा। भरपूर ठिकाणी होतं, पहिला आपण बघायचं ATMच्या बाहेर एखादा वॉचमॅन असायचा, आता भरपूर बँका त्यांचा एक्सपेन्सेस कमी करण्यासाठी वॉचमॅन काढून टाकले त्यांनी, आणि इन्शुरन्स काढून जरी चोरी झालं किंवा ATM पळवून जरी
बटन टाकतो तिथे पिन कॅमेरा लावतो, तुम्हाला लक्षात पण येणार नाही की तिथे काय लावलेलं आहे. तर मग तो ATMच्या बाहेर आहे, त्याच्या 4 व्हीलरमध्ये बसलेला असतो आणि तो तिथं तो सगळा डाटा वायफाय कॅमेराद्वारे किंवा तो जो पिन कॅमेरा तो वायफाय असतो, हे सगळं वायफायवर सगळा डाटा कॅप्चर करून घेतो आणि आरामात घरी जाऊन तुमची ज्याने तिथे जाऊन पैसे काढले असतील त्यांच्या ATMचे डुप्लिकेट ATM बनवून तो कुठं दुसरीकडे जाऊन तो पैसे काढू शकतो.